बोला कुलकर्णी बोला. काका म्हणजे आता आपण जर तिसरा मंत्र बघितला तर त्याच्यात म्हणजे की झोप आपण झोपेतून उठतो, झोपलो आणि सकाळी उठलो आणि हा. मृत्यूनंतर तो दुसरा जन्म होतो. हो. त्याच्यात असा म्हणजे कसं काही वेगळं, म्हणजे जो अज्ञानी माणूस आहे त्याला तर काहीच कळत नाही की काही म्हणजे काय झालं ते. नाही, त्याला मुख्य म्हणजे काय, एक तर पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की हे परमेश्वराची व्यवस्थेने होत असतं. जसं मी म्हणलं ना, अन्नपचन झोपेमध्ये होतं, तर ते हम्म, आपल्याला कळत नाही, पण ते होत असतं. तर हम्म, ते होण्याचं कारण काय, की ती परमेश्वराची व्यवस्था आहे. हम्म, परमेश्वर आपल्या व्यवस्थेप्रमाणे तो करत असतो. जरी याला कळत नसलं तरी काम थांबत नाही. तसंच या मृत्यूच्या नंतर त्या जीवात्म्याला ज्ञान नसतं, कळत नसतं. पण तो परमेश्वराच्या व्यवस्थेप्रमाणे त्याचा वेग असतो, त्याची गती असते. आणि जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्माचं जे फळ आहे, तो परमात्मा आपल्या व्यवस्थेप्रमाणे, आपल्या न्याय व्यवस्थेप्रमाणे तो देत असतो. आणि त्या व्यवस्थेप्रमाणे त्याची जी गती आहे ती होऊन त्याला जो योग्य असा देह त्याला मिळायला पाहिजे तो देह मिळतो. आणि मिळाल्यानंतर सुद्धा त्याला स्मृती राहते की आपण पूर्वी कोण होतो, आपण पूर्वी काय कर्म केलेलं आहे. हो, आणि आपल्याला आज जे काही परिस्थिती प्राप्त झालेली आहे, जो देह प्राप्त झाला आहे, त्या देहाचं नेमकं प्रयोजन काय आणि हा देह मला कसा प्राप्त झाला ह्याचं यत्किंचितही त्याला जाणीव नसते. तो पूर्ण अज्ञानातच असतो. पण तो अज्ञानात जरी असला तरी त्याला जे काही प्राप्त करणं न्याय्य आहे, न्याय व्यवस्थेप्रमाणे आहे, ते त्याला प्राप्त होत असतं. तर प्रश्न त्या श्वेतकेतूचा हाच आहे की बा, असं सगळं असताना सुद्धा तुम्ही जे काही मला सांगताय हे त्याला कळत नाही, हे मला काही पटत नाही अजून. कारण जर कळत नसेल तर तो मग त्याला हे सगळी प्राप्ती कशी काय होते. तर त्याचं उत्तर जे आहे ती त्या परमेश्वराच्या व्यवस्थेप्रमाणे होते. म्हणजे परमात्म्याची व्यवस्था आजही आम्हाला कळत नाही ना, परमात्म्याची हो. व्यवस्था आपल्या बाबतीत काय आहे ते. पण थोडंसं शांत बसलं आपण आणि आपण ह्याच्यावर पूर्ण अभ्यास केला तर लक्षात येईल की ही काही आपल्या शरीरात होणारी, शरीराच्या बाहेर होणारी, अगदी अंतरिक्षात होणारी जी काही क्रिया आहे, या क्रियेचं मला ज्ञान जरी नसलं तरी ती क्रिया होणार. अगदी माझ्या स्वतःबद्दल जरी सांगायचं झालं, आता मुलं आपले शाळेत जातात, शिकतात, कॉलेजला जातात, पुढे शिकून त्यांना पुढे नोकऱ्या लागतात, हे सगळं कार्य घडत असतं. पण हे सगळं कार्य घडत असताना हे कसं काय झालं असं जर विचारलं तर त्याचं आपल्याला परिपूर्णपणे उत्तर मिळत नाही. पण ते करत गेलो आणि होत गेलं. म्हणजे तुम्ही करत जा आणि ते होत राहील. तर ते होणं होत राहील किंवा होणं ही जी प्रक्रिया आहे ना, ती होणं ही प्रक्रिया त्या परमेश्वराची आहे, परमात्मा. त्याला सतत्व म्हटलेलं आहे. ते आपल्या अज्ञानामुळे आपल्याला असं वाटतं की आपण करतोय. हा, तो असं वाटतं, असं तो वाटतं. जीव भाव म्हणजे हा, ते तर जीव. त्या ठिकाणी हे जे वाटत असतं ना की मी केलं, मी फॅक्टरी उभी केली, मी एवढं प्रोडक्शन काढलं, माझ्यामुळे एवढे मजुरांना रोजगार मिळाला, असं त्याला जे वाटतं ना, तर तेच मुळातून अज्ञान आहे. की त्याला जे असं वाटणं आहे ना, कारण त्याला ती परमेश्वराची व्यवस्थेची माहिती नसते. हम्म. तो म्हणतो माझ्यामुळे झालं आणि मी केल्यामुळे झालं. तर तिथून त्या अज्ञानापासून परावृत्त होण्याकरता हे सगळं विवेचन आहे. श्री स्वामी समर्थ काका. ते स्वामी समर्थ बोला. हा. म्हटलं त्या बैलगाडीच्या खाली कुत्रं चालत असतं, त्याला वाटतं बैलगाडी माझ्यामुळेच चालते, तसं आमचं झालं हा, नाही का? म्हणून तर आपल्याकडे मराठवाड्यात म्हण आहे ना की गाडी खालून कुत्रं गेलं, सारं वजन म्याच नेलं. काय ही म्हण त्याच्याकडून झालेली आहे पूर्ण. खरं पण ते खरं. ऍक्च्युली तो कुत्रे जो जातो ना तर तो सावली करता जात असतो. हो. हा. खरे. आणि पाहणाऱ्याला असं वाटतं की या कुत्र्याचा गैरसमज आहे की सगळं सगळं वजन त्या गाडीचं तोच घेतोय. काय खरे, आजच्या प्रवचनावरून ते तसंच वाटलं. खरे. हा भ्रम नष्ट करू दे काका आमचा. बस हा भ्रम नष्ट झाला पाहिजे. आणि खरे आपण खरे. जे काही आम्ही करता, आम्ही भोगता, याला जीवभाव म्हटलेलं आहे. आणि तो जीवभाव नष्ट व्हावा हेच याचं प्रयोजन आहे. हे आपण जे म्हणतो ना की मी केलं, माझ्यामुळे झालं, त्याच्यापेक्षा स्वामींनी केलं, स्वामींमुळे झालं. आणि मी माझं कर्तव्यामध्ये तत्पर राहावं, माझ्या कर्तव्यापासून मी कुठेही दूर जाता कामा नये, असा भाव ठेवावा. आणि करता करविता तो परमात्मा आहे हा भाव तिथे राहायला पाहिजे. तर तुमचा जीवभाव जाईल. आणि जीवभाव जर गेला तरच तुम्ही त्या ज्ञानामध्ये जाऊ शकाल. ठीक खरे, आहे ना. मुळात जीवभाव गेला पाहिजे. खरे. त्याला दोघांनाही खूप आशीर्वाद आहे, स्वामींची कृपा श्री आहे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. छान. बोला हळबे साहेब, बोला हळबे साहेब. नमस्कार काका. श्री स्वामी नमस्कार. समर्थ.
श्री स्वामी समर्थ. माझा शैव दर्शनाच्या प्रबोधनावर एक विचारायचं होतं. हा, विचारा ना, विचारा. आपण गेल्या प्रबोधनात शिवयोग्याची ते गुणधर्म सांगितले होते. हो तर हो, ते सर्व योग्यांना तेच असतात का? सगळं नाही, कुठल्याही योगशास्त्रामध्ये हेच लागतात. म्हणजे सगळ्या आपण योगांचे तिथे गुणधर्म तेच आहेत. हो हो, अगदी कोणत्याही हा. तुम्ही मार्गाने योग साधना जर केली तरी हा. गुणधर्मात फरक नाहीये, गुणधर्मात फरक. अच्छा. कारण तिथे काही हा. ठिकाणी आत्मतत्वाशी एकरूप झाले म्हणतात, काही ठिकाणी स्वरूप स्थितीला गेलं असं म्हणतात, काही ठिकाणी भगवत हा. भाव निर्माण झाला म्हणतात, आणि काही अच्छा ठिकाणी अच्छा. शिवदर्शनामध्ये शिवयोगी शिवस्वरूप झाला म्हणतात. शिवस्वरूप झाला म्हणतात. म्हणजे शब्दामध्ये जरी बदल असला तरी स्थितीमध्ये बदल नाही. स्थिती एकच आहे सर्वांची. एकच आहे, एकच आहे, एकच हा आहे. हा हा हा. हा, नमस्कार ते- काका, हो, नमस्कार. आशीर्वाद श्री आहे, स्वामी स्वामी समर्थ, कृपा. श्री श्री समर्थ. स्वामी समर्थ, श्री स्वामी. हा, बोला बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी. हा, देगावकर बोला बोला. आज जसं ते तो वारंवार एक एक उदाहरण दिलं तरी परत म्हणत असतो की मला हे समजलं नाही, परत समजून सांगा. हो, हे म्हणजे आमच्यासारखंच आहे, तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळा समजून सांगता तरी आम्ही परत तुम्हाला म्हणतो. नाही, पण काय माहितीये का, हे मला समजलं नाही असं प्रत्येक वेळी जे म्हणतात की नाही, तेव्हा ते म्हणण्याची पातळीमध्ये फरक असतो. म्हणजे त्याला थोडं समजलेलं असतं हो. आणि थोडं समजलेलं नसतं. तर त्याच्यामध्ये ती समजण्याची प्रक्रिया ही प्रोग्रेसिव्ह असते, ती परिपूर्ण समजला अशी स्थिती नसतेच कधी. आणि त्यामुळे ती थोडीशी अतृप्ती राहतेच की नाही, अजून पूर्ण कळालं असं आपल्याला वाटत नाही, अजून थोडंसं कळणं आवश्यक आहे. अशी त्या श्वेतकेतूची अवस्था आहे. आणि म्हणून तो सारखा म्हणतो की मला तुम्ही सांगितलं हे सगळं ठीक आहे, पण मला पूर्ण कळालं नाही, पुन्हा एकदा सांगा. मग त्या गुरुचं कौतुक आहे, तो म्हणतो काही हरकत नाही, मी तुला सांगेन. आणि पुन्हा नवीन नवीन तो दृष्टांत देऊन त्या दृष्टांताच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा ते स्पष्ट करतात अगदी. असं आहे. मगाशी तुम्ही जीव भावाचं जे म्हटले ना, ते म्हणजे मला हो अनुभव येतो. ज्या हो हो दिवशी आपण सुरुवात करताना म्हणजे कामाला सुरुवात करताना हो हो एखाद्या दिवशी जर त्या दिवशी आपण हे नाही केलं, म्हणजे स्वामींना वंदन करून नाही केलं किंवा ते काम करत असताना आपण स्वतःचा विचार आणला तर ते काम होत नाहीत. होत पण नाहीत, आपण होत नाही. स्वामींना वंदन करून हे केलं आणि असं मानलं की आता हे सगळं स्वामी करतात ते बरोबर आहे. काम. म्हणजे तिथे स्पष्ट आहे की महाराज जेव्हा परिपूर्णतेने त्याच्यामध्ये असतात त्यावेळेस त्या कामाला यश हे मिळालंच पाहिजे ना. पण महाराज अर्धे आणि अर्धे आपण असलो तर आपलं जे अर्धवटपणा आपला जो मध्ये त्यात असतो ना, त्या अर्धवटपणामुळे त्या कामाला कधी यश मिळेल पण नाही पण मिळेल, अशी स्थिती असते. आणि आणखीन एक असं होतं की आपलं जेव्हा आपण म्हणजे वंदन न करता स्वामींची प्रार्थना करता जे काम सुरू करतो, ते काम करत असताना थोड्या गोष्टीवरून सुद्धा आपल्याला राग आणि असं हे हो, येतो. पण विकार एरवी निर्माण एरवी येत नाहीत. विकाराची निर्मितीच जीवभावातून आहे. आणि जीवभाव जो आहे तो का निर्माण झाला, तर आपण म्हणतो ना की बाबा माझ्यामुळे झालं, मी केलं, मी होतो म्हणून सगळं नियंत्रण झालं. हा जो काही भाव आहे ना, हा भाव म्हणजेच जीवभाव आहे. आणि तो जीवभाव जो आहे तो तुम्हाला परमेश्वराच्या मार्गातून दूर करत असतो, तुम्हाला तो भ्रमित करतो आणि त्या मार्गावरून तुम्हाला विक्षेपित करतो, दुसऱ्या मार्गावर घेऊन जातो. आणि कधी कधी दुसरे मार्ग खूप प्रशस्त वाटतात. आपल्याला पुष्कळदा अनुभव आहे प्रवास करताना सुद्धा. आपण जेव्हा प्रवास करत असतो त्यावेळेस त्या प्रवासामध्ये दोन रस्ते दिसतात, एक बारीक असतो आणि एक खूप मोठा असतो. आणि खूप मोठ्या रस्त्यावरून असं वाटतं की हाच हायवे पुढे चालू आहे. आणि त्या रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर अशा पॉइंटला पोहोचतो की जिथे पोहोचायला नाही पाहिजे काय. हो. आणि मग आपल्याला अरे रस्ता चुकल्यावर काय, म्हणजे तो बारका रस्ताच बरोबर होता. तर तसा हा आत्मतत्वाकडे जाणारा रस्ता हा बारका आहे बरं का. आणि दुसरा जो रस्ता आहे तो अत्यंत प्रशस्त आहे, कारण तो आपल्याला कन्व्हिनियंट वाटतो, तो आपल्याला सोपा वाटतो, आपल्याला सुखाचा वाटतो की बाबा मी केलंय हे वाटणं जे आहे ना हे सुखाचं असतं ना. पण परमात्म्याने केलंय सांगणं जरा थोडं कष्टदायक असतं. आणि तो बारका रस्ता आहे, त्यामुळे तो बारका रस्ता सोडू नका आणि आपल्या मुख्य रस्त्यावर तुम्ही चालत राहा, बस हाच त्यातला आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. बोला. श्री गुरुदेव दत्त काका. श्री वैशाली गुरुदेव बोलते. दत्त. हा, दोघांनाही आशीर्वाद आहे. श्री स्वामी धनंजय. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. हा, काही नाही, जीव भाव नष्ट करणं खूप अवघड काम आहे. हा नाही, जन्म तरी पुरेल की नाही माहिती नाही.
नाही, जीवभाव नष्ट करण्याचा जर प्रयत्न केला ना तर हा. तो प्रयत्न करणाऱ्यामध्ये पुन्हा जीवभाव येतो, माहिती का? म्हणजे म्हणजे अवघड जेव्हा काम आहे मी, एकदम. हे बघा, मी करता असं जे काही भाव आहे ना, तो हा भाव दूर करण्याकरता पुन्हा एकदा मी करता जर आला तर तो भाव दूर हा. कसा होईल? बरोबर आहे, बरोबर आहे. मग मग त्याच्यावर उपाय काय हे समजणं हा, आवश्यक. तर बरोबर उपाय बरोबर. असा आहे की जे काही करता करवित आहे तो परमात्मा आहे. मला काही दूर करायचं नाही, दूर करणारही तोच आहे. मी हा, काहीच करू शकत नाही. मी नावाची वस्तूच नाही तर ते काय करू शकेल हो? त्यामुळे बरोबर मी नावाची वस्तूच नाहीये ना. मग मी करता असं कसं काय म्हणता येईल की जो वस्तू नाही तर तो करता कसा होईल? बरोबर. मी नावाच्या गोष्टीला अस्तित्वच नाहीये. अस्तित्व शून्य गोष्ट करेल कशी काय ना? म्हणून बरोबर. आपल्याला त्याच्यामध्ये मी नावाच्या वस्तूच्या ठिकाणी तू आहेस म्हणायचं, मीच्या ठिकाणी तू लावायचं आणि माझ्याच्या ठिकाणी तू जर म्हणायचं. एवढं जरी बरोबर. म्हटलं ना तरी तो फरक पडेल. मी माझं असं जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत माणसाचं जे मध्ये कामामध्ये विघ्न आहेत पुष्कळ. खरंय खरंय आणि खरंय. जेव्हा तू आहेस आणि तू करणार आहेस, करता करविता तूच आहेस आणि बरोबर. मला फक्त माझं कर्तव्य करायचंय तुझ्या माझं. तुझ्या या कृपेच्या खाली, तर मग मात्र तो निर्दोष होईल कार्य. बरोबर बरोबर. म्हणून माझा जीवभाव मला दूर करायचा आहे हा विचारच मुळातून म्हणजे हा, विरोधाभासात्मक आहे. खरंय खरंय खरंय. आलं बरोबर लक्षात? बरोबर. हो हा, हो. स्वामींच्या कृपेने गिरनार आणि गिरनार परिक्रमा खूप छान झाली. छान झाली का? चला, वा हो, वा, खूप चला, छान. खूप आणि वा, स्वामींच्या छान अस्तित्वाची जाणीव झाली, अनुभव चांगले आले. छान अं, छान छान. बस, चांगलं करून घेतलं स्वामींनी. नाही ते करून घेतात. आता आपण त्या खरंच आहे, स्थितीमध्ये राहिलं पाहिजे अखंडपणे. खरंच बस. खरंच आहे, मग खरंच मग आहे. गिरनार असो किंवा घर असो, खरंच आहे, सगळीकडचा खरंच आहे. सगळीकडचा भाव सारखा ठेवा, हे लक्षात घ्या. खरंय तुमच्या खरंय खरंय भावात जर फरक नसेल तर तुम्ही अखंड गिरनारवर आहात. खरंय नाहीतर खरंय. हम्म. नाहीतर गिरनारवर जाऊन सुद्धा जर संसारिक प्रपंचाच्या म्हणजे समस्येचा विचार कराल तर तुम्ही गिरनारमध्ये असूनही घरात आहात. खरंय खरंय खरंय. खूप हे सुंदर, लक्षात खूप ठेवा. छान. बस, हा, आज छान. लघुरुद्र आहे घरी. स्वामींनी यावं आमच्या घरी प्रदोष काळी. आहेत ना ते, आलेले आहेत तुमच्याकडे, ऑलरेडी आलेले आहेत. तुमचं हो लक्ष हो लक्ष हो कुठे आहे? तुम्ही हो जेव्हा हो. गरम गरम भात घेता आणि त्यावर तूप टाकून खाता की नाही, हा तर हा ती हा. ती जी चांगली चव लागते ते स्वामीचेच खरंय खाणं. खरंय खरंय काका. बस म्हणजे बस, अजून काय पाहिजे? हा, खूप आशीर्वाद. अशीच अखंड कृपा आपली राहू दे आमच्यावर बस. कल्याण सदा आनंदी राहा, स्वामी कृपा. हा, माधुरी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी साष्टांग दंडवत. हो, आशीर्वाद आहे, अं, खूप आशीर्वाद आहे. बोला बोला. हा, खूप छान होतं. ऐकलं प्रवचन जीवात्मा. ऐकलं? हा, हा ऐकलं. हा जीवात्म्याला वाटतं की माझा जीव म्हणजे मी जे काय करतोय ते सगळं माझ्यामुळेच आहे. आणि हा थोडंसं काम केलं तरी त्या छोट्या मीला मोठा समजतो आणि हे सगळं मी करतोय हा अज्ञानवश हम्म. असा जीव म्हणत राहतो. आणि त्याच्या प्रकृती आवाज गेला. कर्म करत राहतो. हा तेव्हा हा त्याला कळतं की बाबा हे आत्मा आत्मा परमात्मा हे सगळं हा एक आहे. हे जे होतंय त्याचा करता करविता सगळा परमेश्वरच आहे. तो सगळं परमात्माच करून आणतो माझ्या थ्रू. हा हा त्याच्यामुळे 24/7 ते पण काय बर होतंय ते सगळं तुझ्या कृपेने आहे. आणि बरोबर. चांगलं जे होतंय ते माझ्या कर्माचा प्रसाद आहे. काही एखादी गोष्ट जरी प्रतिकूल तरी सुद्धा माझ्या कर्मात आहे. आणि त्याप्रमाणे सगळं समर्पित करून जेव्हा तो बरोबर. राहतो आत्मभावात तर तो त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो मग. बस तोच आणि आनंद आहे, हा तोच जो खरा आनंद. अहंकार ममता रहित जो हा तो खरा आनंद. हा. अगदी. आणि तुम्ही जे रस्ता उदाहरण दिलं ते खूपच छान. हे माया आणि रस्ता खूप मोठा दिसतो, भव्य दिव्य दिसतं. आणि इकडचा रस्ता सूक्ष्म आहे, छोटा आहे. अगदी अगदी पण त्या सूक्ष्मातच निर्माण केलेली ही फक्त व्यवस्था आहे. आणि बरोबर. त्या सूक्ष्म रस्त्यावर राहून तुम्ही त्याच्यावर फक्त ऑब्झर्व ठेवा. आणि सुषुप्त व्यवस्थेत तुला नेहमीच काय जे दुःख आहे ते दुःखात राहिलं की भोगायचं नाही आणि करायचंही नाही. फक्त त्याच्या बरोबर राहायचंय. खूप छान होतं. मस्त. हा, खूप. चला, आवडलं ना? तुम्ही त्याप्रमाणे अखंड चिंतन करा आणि नेहमी आनंदी राहा. Yes. हा, छान. चला, आशीर्वाद आहे, स्वामी कृपा. हो बोला हो नक्की. नितीन, बोला. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. कसे आहात तुम्ही? छान आहे, मजेत काका. तुमचं म्हणजे प्रबोधन ऐकतो रोज.
आणि थोडं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करते. नाही मग होणार, मिळणारच ज्ञान. जो आणि मनुष्य अखंड नामस्मरण तर चालूच आहे बस महाराजांचं. बस 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 तेच महत्वाचं आहे. आणि जो हो. नेहमी शरण भावात असतो त्याच्यामध्ये ज्ञान लवकर जातो. हो श्रद्धावान ताई. लभते ज्ञानम, असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की ज्याच्यामध्ये ज्याची श्रद्धा अतिशय आहे, पूर्ण समर्पण भाव आहे, त्याला ज्ञान हे सहजतेने प्राप्त होतं. आणि जो खरंय ताई. अहंकारामध्ये बसलेला आहे तो फक्त त्यातल्या शंकाच काढत असतो. आणि तो अगदी काय म्हणतो, बरोबर. मला हे समजलं नाही, मला हे समजलं नाही. पण ठीक आहे, पण तुला काय समजलं हे तरी समजलं का, हा प्रश्न आहे. बरोबर आहे काका. हा? स्वामी समर्थ. त्यामुळे श्रद्धा ठेवा, श्रवण करा, ज्ञान आपोआप अगदी मध्ये अगदी. जात राहील. हा निश्चित. काका हा, बोला बोला. ओंकार साधनेचं थोडस आम्हाला ज्ञान द्या काका. एक ओंकार ग्रुप बनवून थोडस ऑनलाईन किंवा औरंगाबादला येऊ शकतो का, जे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना, असं काहीतरी करूया. हो, एकदा एकदा योजना करा. आणि मांडूक्य उपनिषदावरचं माझं जे भाष्य आहे ना, बरं हा का, काका. त्याच्यामध्ये पूर्ण ओंकार साधनेवर दिलेलं आहे. आणि ओंकार साधनेचा आपला एक स्वतंत्र विषय पण आहे, बरं का. बरोबर. आपले जे अनेक विषय झाले ना, त्या विषय महाराजांनी त्याच्यामध्ये महाराजांनी ओंकार साधना हा एक विषय घेतलेला आहे. तर तो तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही बघा, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची कॉपी इथून तुम्हाला सॉफ्ट कॉपी पाठवू शकतो. नक्की 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 नक्की. पाठवून द्या काका मग. तर ते चालेल चालेल. हो. तर ती घ्या तुम्ही, त्याचं अध्ययन करा, आणि मग बघूया, मग आपण भेटू एकदा, मग काही हरकत नक्की नाही. नक्की. चालेल हो हो चालेल. चालेल. खूप श्री खूप स्वामी आशीर्वाद. समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद, स्वामी कृपा. बोला मेघश्याम, बोला मेघश्याम. मेघश्याम बोला, आवाज नाही येत तुमचा. हा आता येतोय हा आता येतोय, बोला बोला बोला. काका. मला एक म्हणजे ऑफबीट प्रश्न आहे माझा. हा बोला ना. मला कायम असं जेव्हा मी घराच्या बाहेर पडतो हो हो. आणि टीव्हीवर बघतो, हा हा. लोकांचे वेगवेगळ्या परिस्थितीत असतात. काही इतक्या गरिबीत असतात, काही हो खूप हालात असतात, हो. आणि म्हणजे काही तर इतके मासेसच्या मासेस गरिबीत असतात. आणि अशी ही डिस्पॅरिटी बद्दल मला खूप म्हणजे काय म्हणायचं, राईट वर्ड इज जिज्ञासा आहे याचं कारण. आहे. हा. आणि व्हॉट इज माय पर्पज इन दिस होल पिक्चर, हा 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 बरोबर. हा असा प्रश्न मला पडतो. पडतो. हा प्रश्न पडतो. आता मी तुम्हाला याचं उत्तर थोडक्यात सांगतो. असं आहे की जो काही आपल्याला म्हणजे आर्थिक परिस्थितीमध्ये फार मोठी तफावत किंवा फार मोठा गॅप दिसतो आपल्याला, हो आणि पुष्कळदा असं वाटतं की मेहनत करणाऱ्या लोकांना सुद्धा हो त्यांचा जो काही वाटा आहे तो त्यांना योग्य तो मिळत नाही, आणि त्यांचं जीवन जे आहे ते निर्वाह करण्यापुरतं सुद्धा त्यांना मिळत नाही. तर असं तेव्हा आपल्याला अगदी प्रश्न बरोबर. पडतो की हे अन्याय का होतो, असा इतके जे हा माणसं. म्हणजे मला असा एक प्रश्न पडतो पुष्कळांना की किंवा हे असं का होतं, इतकं सगळं हे आहेत, हार्डवर्क करणारे आहेत, सिन्सिअरिटी आहे, ट्रुथफुलनेस आहे, आणि त्यांच्या वाट्याला मग हे दुःख काय येतं त्यांच्या वाट्याला. आणि जी माणसं जी आहेत ते त्याच्या अगदी विरुद्ध, म्हणजे जे काही त्याच्यामध्ये असत्याचाच मार्ग घेतात, खोटेपणा करतात, आणि त्यांना मात्र भरभरून धन मिळतं, ऐश्वर्य मिळतं, संपत्ती मिळते. तर हे असं काय आहे बुवा, ह्याचं काय कारण आहे, अशा प्रकारचा प्रश्न हा पुष्कळदा निर्माण होतो. तर ह्याच्यामध्ये 2-3 पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिलं असं आहे की जे काही परिस्थिती आपल्याला मिळते ना, त्याचं पहिलं कारण आपल्याला कळालं पाहिजे. तर जी परिस्थिती आपल्याला प्राप्त होते ते पूर्व काळामध्ये जे आपण कर्म केलेलं आहे, आता पूर्व काळ म्हटल्यानंतर केवळ हाच जन्म नाही तर अनेक जन्म, ह्याच्यामध्ये पूर्वी काय काय केलं हे त्यालाही माहिती नाही, आणि अजून आपल्या कोणालाच माहिती नाही काय. पण त्याचा परिणाम जो दिसतो ती परिस्थिती आहे. परिस्थिती हा परिणाम आहे. आणि त्याला काही लोक प्रारब्धही असं म्हणतात शब्द. ते प्रारब्धामुळे त्याला मिळालं आणि पूर्वकर्मामुळे मिळालं. पण ते परिपूर्ण पटत नाही बुवा. हे सगळं जरी असलं तरी शेवटी दिसायला तर तो अन्यायच दिसतो ना. काय म्हणजे जरी तुमचं कारण असं केली पुष्कळ, पण हे जे माणसं मेहनत करतात त्यांना
कमीत कमी एवढं तर मिळालं पाहिजे त्यांना, नाही का? तर बरोबर. असा असा एक विषय तिथे येतो. तर त्याची दुसरी बाजू सांगतो. पहिली बाजू सांगितली की पूर्वकर्माप्रमाणे प्राप्त झालेली परिस्थिती. दुसरी बाजू अशी आहे की तुम्हाला जो वर्तमान काळ मिळाला आहे, आत्ता जो वर्तमान काळ चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट परमेश्वराने दिली, ते तुमच्या लक्षात येत नाही. ती अशी आहे की तुम्हाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे हो. पूर्ण. म्हणजे तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवून, तुम्ही योग्य त्या प्रकारचं जर तुम्ही कर्म केलं आणि योग्य त्या प्रकारचे तुम्ही जर आचरण करून, तुमचं कर्तव्य करून, तुम्ही हार्डवर्क ठेवताना त्याच्यामध्ये तारतम्य, विवेक आणि ह्या सगळ्या गोष्टी टाकणं आवश्यक आहे. नुसतं तुम्ही हार्डवर्क करून चालणार नाही. तर तुम्हाला तरतम भाव पाहिजे की काय केल्याने काय होतं आणि आपलं कर्तव्य काय आहे, आणि आपल्याला आपली जी योग्यता आहे त्या योग्यतेच्या अनुसार आपण कर्तव्य करतो का, हा जो आहे ना, हा स्वतःशी प्रश्न विचारून त्यांनी त्याप्रमाणे त्याला स्वधर्म म्हटलेलं आहे. स्वधर्म म्हणजे स्वभावगत कर्म करणे, आपल्या स्वभावाला, आपल्या योग्यतेला अनुसरून कर्म करणे. ते बरोबर. न करता केवळ परिस्थितीला आपण हातबल होऊन जे मिळेल ते काम करणं, असं जे होतं. तर त्या कारणाने काय होतं माहिती का, की त्याला जे रिझल्ट ऍक्च्युली न्याय्य मिळालं पाहिजे ते मिळू शकत नाहीत. म्हणजे समजा उदाहरण करा की एक इंजिनियर झालेला आहे काय, आणि हो. त्याला नोकरी मिळत नाही. मग नोकरी मिळत नाही तर मग आता काहीतरी करायला पाहिजे. मग काय करतोय, तर तो हमाली करतोय समजा. तर हमाली क्या, तर तो इंजिनियर असल्यामुळे त्याला हमालीमध्ये जास्त पैसे मिळतील अशी शक्यताच नाही ना. नाही. नाही, म्हणजे त्याला जे जे काही त्याने कर्म केले त्याप्रमाणेच त्याला त्याचं रिझल्ट मिळतील त्याला. पण त्याची योग्यता जर इंजिनियर असेल तर त्याचं कर्तव्य काय, त्या प्रकारचा जॉब हुडकून काढणे, तसंच काम करणे. बरोबर. त्याने जर ते सोडलं आणि हे जर करत राहिला तर त्याला जे काही मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. म्हणून दुसरा जो मुद्दा आहे की कर्म स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मनुष्याला परमात्म्याने दिलंय, आणि त्याच्यामध्ये स्वभावगत स्वधर्माचं आचरण जर केलं तर तुम्ही सहज अवस्थेमध्ये जाल, आणि एवढंच नाही तर तुम्ही आनंद स्थितीमध्ये जाल. हा हा. सिद्धांत आहे, हा सिद्धांत आहे की तुम्हाला काही असो, तुमच्या स्वधर्माला धरून तुम्ही कार्य करत राहा, आणि ते करण्याची तीव्र इच्छा ठेवा, ती संधी मिळेल. आणि ती मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं कौशल्य अगदी पणाला लावून परिपूर्ण काम कराल, आणि ते केल्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट आहे ते मिळतीलच. ती दुसरी बाजू, हा जो दुसरा मुद्दा आहे, त्या दुसऱ्या मुद्द्यावर फारसा विचार केला जात नाही. तर तो परवश, परतंत्र, पराधीन अशा प्रकारचा होऊन तो जे कर्म करतो ना, हे माणसाला शोभणारा नाहीये. माणसाकरता, मनुष्याकरता पूर्ण स्वातंत्र्य, स्वाधीनता दिलेली आहे. त्यांनी परवश, पराधीन होता कामा नये, आणि त्याने ते स्वातंत्र्याचा विनियोग करून स्वधर्माचं पालन करावं. तर तो त्याच्यामध्ये सहज अवस्थेत जाईल, आणि मग जे काही त्याला प्राप्त होईल ते आनंद देणारच असेल. त्यामध्ये फार पैसा असंही होणार नाही, किंवा खूप कमी पैसा की त्याच्यामध्ये उपासमार होईल असंही होणार नाही. तर त्याला योग्य ते मिळेल. म्हणून त्याला योग्य ते मिळण्याकरता त्याला स्वधर्माचं आचरण करावं असं भगवद्गीतेत सांगितलंय. की तू परधर्मामध्ये भयावह आहे, परधर्म सुखावह दिसत जरी असला तरी तू परधर्म म्हणजे तुझ्या स्वभावाच्या विपरीत जर तू काम करशील तर ते तुला कधीही आनंद देणारं राहणार नाही, असं अर्जुनाला उपदेश करताना म्हटलं. कारण तो क्षत्रिय होता ना, तर तू क्षात्र धर्माला धरून आणि तुझ्या कर्तव्याला धरून तू युद्ध कर. तू जे संन्यास घेतो आणि हे सगळं मी सोडून देतो असं जे म्हणतोय ना, हे तुला शोभणारं नाहीये. मी भिक्षा मागेन, अमुक करेन, तमुक करेन, हे तुझं परधर्मात जाणं हे शोभत नाही तुला. हीच गोष्ट सगळ्याला लागू आहे. म्हणजे आपला मूळ स्वभाव जसा असेल तसं वागायचं. त्याच्या अनुसार आपल्याला ज्या योग्यता आपल्या स्वभावानुसार ज्या आहेत त्याचं परिपूर्णपणे विनियोग करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्याकरता तुम्ही स्वतंत्रही आहात, त्याच्यामध्ये अडथळा येणार नाही. जो माणूस स्वधर्माचरण करतो त्याच्यामध्ये सहजता येते आणि त्याला संधी आपोआप चालून येते. बरोबर. हे रहस्य कळालं पाहिजे. हे रहस्य कळालं तर लोकांचे दुःख दूर होतील. लक्षात आलं का? चला, छान. स्वामींची कृपा अखंड राहो. कल्याण. बोला, पुढे बोला. साष्टांग नमस्कार.
हा नमस्कार, बोला. श्रीराम बोला. खूप आशीर्वाद छान आहे. समजलं काका, हा खूप छान समजलं. आणि आत्ताचं उदाहरण त्यामुळे एक वेगळ्या रहस्याचा उलगडा झाला हे लक्षात आलं आता. हा कारण काय बघू आता माणसं या काय प्रमाणात. करतात, माणसं नाही सारखी म्हणजे तडजोड करत असतात. आपल्याला काय परिस्थिती आपली भयावह आहे आणि आपल्याला काही आपण करू शकत नाही, जे मिळेल ते काम आपण करायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन ते रस्ताच चुकतात पूर्ण. आणि एकदा रस्ता चुकत गेला की ते त्याला शेवटपर्यंत ते दुःखच मिळत राहतं त्याला. कळालं ना. आपण हो का? आपण ज्या घराण्यात जन्मलोय आणि ज्या प्रकारचा आपला स्वभाव आहे आणि ज्या प्रकारचा आपला स्वधर्म आहे ते समजून तर घ्या. आपण ते समजूनच घेत नाही. बरं काही माणसं जे आहेत ना काय करतात माहिती का, की त्यांना सहजासहजी काहीतरी बिझनेस वगैरे मिळतो त्यांना, किंवा इंजिनियरच झालेला आहे आणि त्या इंजिनियर झाल्यानंतर त्याला असं वाटतं की बा आपण कशाला फॅक्टरीत काम करायचं, आपण आपला व्यवसाय आहे ना, आपण ह्या व्यवसायाला आपण वेल्डिंग शॉप काढू, आपण अमुक करू. आणि मग काय होतं, तिथे जेव्हा पैशाची अफरातफर सुरू होते, लोक जे आहेत ते तुम्हाला बनवाबनवी करतात, पैसे देत नाहीत, तिथे इंजिनिअरिंगचं ज्ञान काय उपयोगाचं नाही ना. हो ना. बरोबर. म्हणजे व्यवसाय आणि बिझनेस करण्याची लायकी नाही आहे. तो इंजिनियर म्हणजे त्या कामाकरता तो योग्य आहे, पण ते त्याने ओळखलं नाही ना. आणि सरकार सुद्धा त्यांना मिसलीड करतं की तुम्हाला बुवा टेक्निकल असिस्टंट स्कीम आहे, तुम्हाला हे आहे, सबसिडी आहे, असं आहे तसं आहे, पण म्हणून काय त्याची बिझनेस करण्याची योग्यता तुम्ही देताय का त्याला? तर तुमच्या योग्यतेच्या अनुसार जर तुम्ही काम केलं नाही तर त्यात हानी कशी आहे याचे दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. की आता आपण जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये फेल्युअर जे दिसतं आपल्याला फार मोठ्या प्रमाणात, याचं कारण असं आहे की तुम्ही इंजिनियर झाले म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन होता, हे जे काही तुम्ही गृहीत धरता हे सपशेल खोटं आहे. तर स्वधर्माच्या अनुसार, स्वभावगत स्वधर्म जो आहे त्याच्या अनुसार तुमचं कर्तव्य करण्याकरता तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्याचा परिपूर्ण उपयोग करा आणि आनंदी व्हा. बस. आलं लक्षात? हो का? खूप श्री स्वामी आशीर्वाद. समर्थ. जय जय श्री स्वामी. स्वामी समर्थ. बोला, पुढे बोला. नमस्कार काका. हा नमस्कार. हा बोला स्वाती, बोला. कसे आहात? मी एकदम मजेत काका, एकदम मजेत. मी असा विचार करत होते कितीतरी दिवस की तुम्ही जेव्हा हे उपनिषद आणि हे सांगता तेव्हा मला संस्कृत कळत नाही आणि त्याच्यातनं जो विषय चालू आहे तो तर मुळीच कळत नाही कधी कधी. पण हे नंतरचं जे कॉन्व्हर्सेशन आहे ह्याच्यात माझे सगळ्या प्रश्नांची किंतु परंतुंची उत्तरं उलगडा होऊन व्यवस्थित पुढचं मार्गदर्शन मिळतं की व्हॉट आय एम सपोज टू डू और वेअर आय एम गोइंग रॉंग और हाऊ आय हॅव टू बिहेव. या सगळ्या गोष्टींचं बरोबर उत्तर आणि दिशा दाखवतात स्वामी. बरोबर. आता मी तुम्हाला उपनिषदाचं सार सांगतो, म्हणजे आणि ते सार जर तुम्हाला कळालं ना तर ह्याच्या पुढे तुम्हाला, मला संस्कृत येत नाही किंवा त्याच्यातलं काय कंटेंट आहे मला कळत नाही असं तुम्ही म्हणणार नाही, बरं का. मी तुम्हाला आता एक 4 वाक्य असे सांगेन की त्या 4 वाक्याचं तुम्हाला आकलनही अगदी सुलभतेने होईल आणि उपनिषदाचा विषय नेमका काय आणि ते आपल्याला काय सांगतोय हे जर आपल्याला कळालं ना तर पुढचे सगळे प्रवचन ऐकायला तुम्हाला एक प्रकारचा इंटरेस्ट राहील त्यात. तर ते काय सांगतो ते ऐका. आता प्रत्येक जेव्हा क्रिया करतो ना आपण, कोणतंही जे कर्तव्य करतो त्या कर्तव्याचं एक कारण असतं काहीतरी. त्याचं कारण आपल्याला माहीत नसताना जर आपण क्रिया केली काय, आणि ती क्रियाचा उद्देशही असतो, एक तर कारण असतं आणि दुसरा उद्देश असतो, काहीतरी त्याच्यातून साध्य करायचं असतं. तर जेव्हा कारणही माहिती नाही आणि उद्देशही माहिती नाही, फक्त तुम्ही यांत्रिक पद्धतीने कर्म करता तर त्या कर्म करण्यामध्ये तुम्हाला शुद्ध आनंद मिळत नाही. ते मोनोटोनस होतं, कंटाळा येतो, त्याच्यामध्ये आपल्याला एफिशियन्सी येत नाही काय. आणि उपनिषद नेमकं ह्याचं उत्तर देते की तुम्ही कशाकरता करताय, त्याचे कारण मीमांसा आहे आणि कोणत्या उद्देशाने करताय ते प्रयोजन सांगतात. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करतात आणि त्याचं बेस रिझन क्लिअर करतात. तर त्यामुळे रिझनिंग तुमचं स्ट्रॉंग होण्याकरता उपनिषद आहेत. म्हणून या ठिकाणी ब्रह्मतत्व जे आहे ना त्या ब्रह्मतत्वातून ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि आम्ही सगळे ब्रह्मांडामध्ये काम करतोय. मग कोणाला जी ड्युटी मिळाली ते काम करतायत, पण हे काम करत असताना याचं नेमकं कारण काय आहे आणि नेमकं उद्देश काय आहे
तर कारण जो आहे तो परमात्मा आहे आणि उद्देश जो आहे तो आनंद प्राप्ती आहे. म्हणून आमच्या कोणत्याही कामामध्ये आनंदच मिळाला पाहिजे आणि आमच्या कोणत्याही कामाचं कारण जे आहे ते आपल्याला स्पष्ट झालं पाहिजे. हे दोन गोष्टी सांगण्याचं काम उपनिषद करतं आणि तुम्ही त्या दृष्टिकोनातून ऐका, तुम्हाला जास्त स्पष्ट होईल सगळं. काका तुमचा आवाज कानावर पडला तरी आनंद आहे, त्यामुळे एव्हरीथिंग इज अ बोनस. खूप आशीर्वाद आहे तुम्हाला. कृपादृष्टी. स्वामींची कृपा अखंड आहे. हा, छान. थँक्यू. हो हो. श्री स्वामी समर्थ. बोला, अजून कोण बोलणार आहे? झालं, वेळ संपतच आली आहे. हा, चालेल, छान. चला आता आपण थांबू इथे आणि पुढच्या रविवारी भेटूया आपण. चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कल्याण सदा आनंद.